आई, माहित आहे का, इंस्टाग्रामवर रिझर्वेशन हटाव मुवमेंट नावाचा एक अकाउंट ओपन करण्यात आलाय. 5 मिलियन पेक्षा जास्त लोक तिथे फॉलो करतायत. हो का? हो ना. तसंही आरक्षण हटायलाच पाहिजे. सगळ्यांसाठी एकच नियम राहायला पाहिजे का नाही? सगळ्यांसाठी सारखे नियम राहिले पाहिजे. बरोबर. पण मला सांग, आरक्षण सुरू काम करण्यात आलं होतं? कारण आधीच्या काळात काही समाजांना शिक्षणात, नोकरीत भेदभाव अशा सगळ्या गोष्टी फेस करायला लागत होत्या. म्हणून संविधानाने सगळ्यांना समान संधी मिळावी आणि ते मुख्य प्रवाहात यावे म्हणून. पण आता तर रिझर्वेशन बंद करता येते ना. आता कुठे असं आहे? पाय, रिझर्वेशन हा आपल्या देशाचा खूप महत्वाचा मुद्दा आहे. आरक्षणापायीच अनेक लोक प्रगती करू शकले आहेत. पण आजही अनेक लोक छोटी जात, मोठी जात अशा सगळ्या गोष्टीत अडकलेले आहेत. जातीय तणाव आणि भेदभावाच्या घटना आजही पूर्णपणे संपलेल्या नाही आहेत. काही लोक रिझर्वेशनचा दुरुपयोग करतात, पण काही लोकांमुळे सगळ्यांपासून त्यांचा हक्क हिरावून घेणे हेही तर बरोबर नाही ना. पण आई, जेव्हा एखादा व्यक्ती चांगली मेहनत करतो, चांगला स्कोअर करतो आणि त्याला रिझर्वेशनमुळे प्राधान्य मिळालं नाही, तर वाईट तर वाटेलच ना. हो, वाईट वाटेल, याचा मला विरोध नाही. कारण श्रम केलं आणि यश नाही मिळालं तर दुःख वाटणं अनिवार्य आहे. पण त्यांनी देखील एक गोष्ट समजायला हवी, जर आपण जात जात करणं सोडलं तर भेदभाव होणार नाही आणि आरक्षणाची पण गरजच पडणार नाही. तू म्हणत होतीस ना, इंस्टाग्रामवर एक रिझर्वेशन हटाव मुवमेंट नावाचा एक अकाउंट ओपन करण्यात आलाय. पण जर तोच अकाउंट कास्ट हटाव मुवमेंट नावाचा असता ना, तर 5 मिलियन तर दूरच, 5 लोकही त्याच्या समर्थकात असते की नाही, हा एक प्रश्नच आहे बघ.